हरि ओम. सार्थक वाटे झाली या वेचाचे, जीवनगाथा एका तपस्विनीची. या शीर्षकांतर्गत पूजनीय स्वामीभक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या संकलित आत्मवृत्ताचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण 5, सद्गुरू कृपेचा परिसस्पर्श, याचा भाग 37. स्वामीजी 1985पर्यंत त्यांची बरीचशी कामं मला सांगत. त्यात मुख्यतः लेखन, काही मंडळींच्या भेटीगाठी, काही आदरणीय व्यक्तींच्या घरी जाऊन त्यांना कार्यक्रमांची निमंत्रणं देणं, कार्यक्रमाचं संयोजन करणं, बँकेची कामं, अशा गोष्टी असत. सौ सरलाताईंना त्यांच्या कामात सकाळच्या वेळी मदत करणं, कारण माझं भोजन त्यांच्याकडेच असे, प्रवासाची तयारी, असं काही काम असे. पुढे ध्यान मंदिरात राहायला आल्यानंतर दिवसभर अनेक मंडळी चौकशीसाठी, ध्यानासाठी येत. त्यावेळेला तिकडं लक्ष ठेवावं लागे. पुढे स्वामीजींनी ही माझी कामं हळूहळू कमी करून ती इतरांना करायला सांगितली. त्यावर माझं चिंतन सुरू झालं की बरीच कामं स्वामीजींनी माझ्याकडून का काढून घेतली. स्वामीजींना माझी कामं पसंत पडली नाहीत का? नाना संशय मनामध्ये आले. शेवटी एकदा ठरवलं की स्वामीजींनाच विचारायचं. त्याप्रमाणे मी त्यांना विचारलं. स्वामीजी म्हणाले, हे बघ, मी काय सांगतो ते ऐक. तुझ्याकडे जेवढं काम आहे त्याच्या 1/10 काम देखील इतरांकडे नाही. आतापर्यंत ही सगळी किरकोळ कामं तू करत होतीस, पण आता ती करायला ही तरुण मुलं मुली आहेत. त्यात तुझा वेळ शक्ती वाया जाऊ नये असं मला वाटतं. ही कामं करण्यात तुझा वेळ गेला तर तुझं मुख्य काम ग्रंथांचं ते तू कधी करणार? तुझं वय किती ते पहा, 60 जवळ आली. तू जे काम करू शकतेस ते ही मंडळी करू शकतील का? ह्या मुली काय ग्रंथ लिहिणार का प्रवचनं करणार? ते तुझं काम आहे. तिकडं तू लक्ष दे. केंद्रातील कामं देखील मी हळूहळू इतरांकडे देणार आहे. ज्याची जी पात्रता आहे ती बघूनच त्यांना कामं द्यायची ना. यापुढे केंद्राची स्वच्छता, बाहेरची कामं, सरलाताईंना मदत, हे सर्व इतर मंडळी करतील. स्वामी जेवढं काम तुला सांगतील तेवढं तू कर, बस. जास्त कामं सांगितली तर तुला वाटतं एवढी कामं कशी होणार, किंवा ही खेळणी स्वामी माझ्यापुढे टाकतात का? कामं कमी केली तर वाटतं कामं का कमी केली, माझं काही चुकलं का? तेव्हा या दोन्ही शंका मनातून काढून टाक. जे काम तूच करू शकतेस ते तुला देतोय. ग्रंथ लिहिणं का सोपं आहे? ते काम तू स्वामींना हवं तसं करू शकतेस. म्हणून तुला सांगतो, ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली, शिवाजी महाराजांनी स्वराज्य संस्थापना केली, कारण ते त्यांचंच काम होतं, इतरांना ते जमणार नाही. तसं ग्रंथलेखनाचं काम तुझं आहे. ग्रंथ पुढे अनेक वर्षे लोकांना मार्गदर्शन करतील आणि तुझी इच्छा तीच आहे की स्वामींचे विचार ग्रंथरूपानं समाजापुढे यावेत. तू नेहमी तसं बोलून दाखवतेस, त्यासाठी अहोरात्र कष्ट करतेस. ते तुझ्या आवडीचं काम आहे, तेच तू कर. त्यानं तू अमर होशील. लक्षात आलं? आता यापुढे हा विषय नको. स्वामी तुझ्या सदैव पाठीशी आहेत. स्वामीजींच्या बोलण्याचा प्रत्यय मी आज घेते. ग्रंथलेखन, प्रकाशनाच्या कामात कोणतीही अडचण न येता ते काम आतापर्यंत तरी निर्विघ्नपणे पार पडतंय. केव्हा थांबायचं माहीत नाही. प्रभू इच्छा. सध्या काही साधक मंडळी केंद्रात आपलं मनोगत व्यक्त करतात. ते अतिशय चांगलं लिहिलेलं असतं. त्यांच्यापैकी कुणाला तुमचं चरित्र लिहायला सांगितलं तर? मी स्वामीजींना विचारलं. हा काय आज नवीनच विचार मनात आला? सध्या तुमचं चरित्र लेखन सुरू आहे ना, मग तुम्हीच ते पूर्ण करायचं. ही तर मंडळी जे काही लिहितात ते चांगलं असलं तरी ते स्वामींचं चरित्र नव्हे. त्या प्रत्येकाच्या जीवनात स्वामींच्यामुळे काय परिवर्तन घडलं ते त्यांनी लिहिलं आहे.
शिवाय गेल्या 15 वर्षात तुम्ही स्वामींना जेवढं जवळून पाहिलं, स्वामींचं मनोगत जाणून घेतलं, हजारो प्रश्न विचारून त्यांची उत्तरं टिपून घेतली, तसं आणखी कोणी केलं बरं? तुमच्यासमोर घडलेले शेकडो प्रसंग तुमच्याकडे आहेत. तुम्ही अत्यंत चिकित्सक बुद्धीनं स्वामींच्या जीवनाचा, विचारांचा अभ्यास केलात. त्यामुळे तुमच्याकडे जेवढी स्वामीजींविषयीची माहिती आहे तेवढी इतर कुणाकडेही नाही. शिवाय तुमच्या स्वतःच्या जीवनात स्वामीजींच्यामुळे खूपच परिवर्तन घडलं आहे. तो तुमचा स्वतःचा अनुभव आहे. पहिल्या चरित्राच्या वेळी तुम्ही बराच मजकूर संकलित केलेला आहे. तुम्ही इथं ध्यान मंदिरात स्वामींच्या समोर राहत असल्यानं दिवसभराचा स्वामींचा कार्यक्रम काय असतो, ते कसे वागतात, बोलतात, खातात, पितात, ते तुम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहता आहात. काही शंका आली तर स्वामींना प्रश्न विचारू शकता. आतापर्यंत बरंच लेखन तुमचं तयार आहे. दररोज 10-5 पानं स्फुरत आहेत. मग आता प्रश्न कुठे आला? भाषा कशी असावी ते बघू नंतर, पण स्वामींचं चरित्र लिहायचं ते तुम्हीच लिहायचं. आता पुन्हा हा प्रश्न विचारायचा नाही. तुमचं लेखन सुरू असू दे. स्वामीजींनी आपले विचार स्पष्टपणे माझ्यासमोर ठेवले. अर्थात आता काही बोलायला अवसरच नव्हता. खरोखरीच लिहायला बसलं की पानाच्या पानं सहज लिहिली जायची. त्याचं कारण त्याच्यामागे स्वामीजींची प्रेरणा, शक्ती होती. मला स्वतंत्रपणे बुद्धी घालवण्याची गरजच पडत नव्हती. आज इथेच थांबूया. यानंतरचा 38वा भाग आपण उद्या ऐकूया. अखंड करी सोहम ध्यान, कृतार्थ जीवन होय त्याचे. हरि ओम तत्सत.